दिव्य पालखी सोहळा डोणज नगरी दिनांक 30/3/2026 रोजी पार पडलेला श्री अमोघसिद्ध मुत्या व श्री महासिद्ध यांच्या दिव्य पालखी भेट सोहळा भक्त राजकुमार धर्मण्णा जतकर यांच्या घरी पार पडला। हा सोहळा एक केवळ कार्यक्रम नव्हता, तर तो भक्ती, एकता आणि सेवाभाव यांचा अद्वितीय संगम ठरला। विशेष म्हणजे हा सोहळा अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या चालत आलेली पवित्र परंपरा असून गावकऱ्यांनी ती आजही तितक्या श्रद्धा व उत्साहाने जपली आहे। पालखी आगमनाच्या वेळी झालेली फटाक्याची आतिषबाजी, ढोल ताशांचा नाद तसेच आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे संपूर्ण परिसर दैदीप्यमान झाला होता। जय महासिद्धचा गजर आणि उजळलेल्या वातावरणात यामुळे प्रत्येक क्षण भक्तिमय व अविस्मरणीय ठरला आहे। भक्तीची सुरेल मैफिल या सोहळ्यात गायन कार्यक्रमाने विशेष रंग भरला। आधणी तालुक्यातील महालिंगय्या गायन संघ, बेवणूर आणि महासिद्ध गायन संघ डोणज यांच्या सुरेल गायनाने भक्तांना मंत्रमुग्ध केले। दुसऱ्या दिवशी गावातील गायन संघाने दिवसभर भक्तिगीतांनी वातावरण भारावून टाकले व तसेच 31 मार्च रोजी श्री वीरलिंगेश्वर गायन संघ कंदलगाव व महासिद्ध गायन संघ डोणज यांच्यातील गायन कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने पार पडला। सेवाभावाची सुंदर परंपरा, भेटीच्या दिवशी प्रेमाने दिलेले भंडार जेवण, फुलाचे जेवण, दुसऱ्या दिवसाची न्यारी जेवण आणि सायंकाळी 4 वाजता देवाच्या नावाने आयोजित भव्य महाप्रसाद या सर्व भोजन व्यवस्थित ग्रामस्थांनी उत्कृष्ट सहकार्य करत सेवाभाव जपला। पंचक्रोशातील भाविकांची या भव्य महाप्रसादासाठी पंचक्रोशातील बालाजीनगर, बनतांडा, भालेवाडी, डोणज, मरवडे या गावांमधून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहिले। सर्वांनी श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली। एकतेचा खरा आदर्श हा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील प्रत्येकाने आपल्या पदाचा किंवा प्रतिष्ठेचा विचार न करता सहकार्याची भावना ठेवून हाताला येईल ते काम मनापासून केले। कोणतेही काम लहान किंवा मोठे न मानता सर्वांनी एकजुटीने जबाबदारी पार पाडली आणि त्यामुळे कार्यक्रमात कुठल्याही कामाची उणीव भासू दिली नाही। मनाला भिडणाऱ्या भावना, जिथे सेवा तिथे देवाची कृपा असते। महासिद्ध व अमोघसिद्ध यांच्या कृपेने सेवा करणाऱ्यांना कधीच काही कमी पडत नाही। मनापासून व्यक्त केलेली कृतज्ञता या सर्व सोहळ्याच्या यशस्वी मागे असल्या प्रत्येक हाताचा, प्रत्येक घामाचा, थेंबाचा आणि प्रत्येक सभ्यतेचा मनपूर्वक गौरव करताना भक्त राजकुमार धर्मण्णा जतकर यांनी भावनिक शब्दात सांगितले। हा सोहळा आपल्या सर्वांचा आहे। समस्त ग्रामस्थ, ज्येष्ठ मंडळी, पळापळी करून कार्य करणारे कार्यकर्ते, मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच ही पिढ्यानपिढी चालत आलेली परंपरा अधिक भव्यतेने पुढे चालली आहे। विशेषतः जेवण व्यवस्था, गायन कार्यक्रम आणि सर्व सेवाकार्यात योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा मी मनपूर्वक ऋणी आहे। शेवटी एकच भावना, जिथे भक्ती तिथे शक्ती, जिथे परंपरा तिथे संस्कार, जिथे एकता तिथे यश निश्चित। या दिव्य सोहळ्यात योगदान देणाऱ्या प्रत्येक ज्ञात अज्ञात व्यक्तीचे मनपूर्वक, भावपूर्वक आणि कोटी कोटी आभार।